नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी फिटिंग अगदी कमी वेळेमध्ये कसं करायचं आणि बाही जोडते वेळेस किंवा शोल्डर जोडते वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर हे कसं जोडायचं हे मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे बघा, आधी सुरुवातीला आपण शोल्डर जोडून घेणार आहोत आणि पुढचा आणि पाठीमागचा भाग हे अशा पद्धतीने घेतलेला आहे. तर ते दोन्ही एकावरती एक सरळ वरतीच ठेवलेलं आहे. आणि आता बघा, गळ्याच्या साईडने आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे आणि त्या साईडने पण असं सरळ रेषेने शोल्डर अजिबात जोडायचं नाही आहे. पाव इंचाने जास्त गळ्याच्या साईडने जोडायचं आहे, म्हणजे शोल्डर उतरणार नाही. तर बघा, आणि आता मोंडेच्या साईडने म्हणजे फिटिंगच्या साईडने बघा, अशा पद्धतीने दोन्ही पार्ट्स म्हणजे समोरचे आणि पाठीमागचे हे बरोबर आहेत का नाही हे पण चेक करायचे आणि पुढचा भाग पण खोल आहे का नाही ते पण चेक करायचं. आणि बघा, या साईडचं पण आपण चेक करून घेऊया. जर एक्स्ट्रा थोडंसं वाटलं तर मग कटिंग करून घ्या तुम्ही अशा पद्धतीने. तर बघा, चेक करून घ्यायचं आहे. आणि आता मग नंतर बाही पण आपल्याला लगेच चेक करून घ्यायची आहे. म्हणजे व्यवस्थित आपण जर चेक करून घेतली तर मोंड्यातले जे खालतीवरती भाग होतात ते होणार नाहीत आणि व्यवस्थित फिटिंगमध्ये छान बाही बसते. कमी जास्त पण होत नाही बाही. तर मेन पॉईंट जो आहे तो पण मी इथे काढून घेतलेला आहे आणि समोरचा भाग जो खोलगट असतो तो पण मी इथे थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी इथे कट करून घेतलेला आहे बघा. तर आता दुसऱ्या साईडची पण आपण बाही एकदम परफेक्ट आहे की नाही हे बघायचं आहे आपल्याला. हे दोन्ही चेकरचे छोटे छोटेच जे पॉईंट असतात ना, हे छोटे छोटेच ते आपण जर आपण नेहमी सारखं जर चेक करत जर आपण शिवलो तर मग पुढे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आणि हे जे छोटेच वाटतात पण पुढे ना ब्लाऊज पूर्ण उसवून मग नंतर परत शिवायला लागतं. त्यासाठी आधीच हे शिवण्याच्या अगोदरच हे सगळं चेक करून घ्यायचं आहे. तर इथे थोडंसं मला कमी जास्त वाटलं म्हणून असं पट्टी ठेवून सरळ आखून घेतलं आणि मग नंतर त्यावरती बघा थोडंसं कट केलेलं आहे. बघा, आता इथे किती छोटासाच कपडा आहे पण तो कपडा ना तितकाच एक्स्ट्राचा झाला ना तर मग कुठेतरी आपल्या ब्लाऊजला घोळ येते, नाहीतर गोळा होतो कपडा. तर बघा, जितकी बाही आहे तितकी आपण असं माप टाकून घ्यायचं अगोदर आणि मग टिक करून जो पॉईंट काढला होता ते तिथे शोल्डर तिथे असं ठेवायचा पॉईंट, तो जुळवायचा आणि मग नंतर बाही ही चेक करायची आणि मग नंतर अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर जो पॉईंट जो मधला सेंटर जो पॉईंट आहे ना तो काढायचा महत्त्वाचा आहे. जर आपण काढला नाही तर मग बाही एकीकडे मागे खेचते. त्याच्यासाठी आधीच तो पॉईंट काढणं खूप गरजेचं आहे बघा. तर बघा, आता इथे त्या सावकाश पद्धतीने एकाच म्हणजे अर्धा इंचाने शिलाई घेऊन बरोबर शिलाई नीट व्यवस्थित येईल का नाही, कपडा अजिबात ओढायचा नाही कोणताही. अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि डबल टिप द्यायची आहे. म्हणजे पुढे जाऊन आपलं ब्लाऊज उसवणार नाही. म्हणजे जर उसवला तर मग आणखीन खूप प्रॉब्लेम येतो. त्याच्यासाठी डबल टिप द्यायची आहे. तर व्यवस्थित आपली बाही बघा खूप छान पद्धतीने जोडली गेलेली आहे फिनिशिंगमध्ये. तर आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या शोल्डरला बाही जोडून घेऊयात. तर बघा, थोडंसं कमी वाटलं इथं शिलाई म्हणून मी आणखीन एक टिप मारून घेतलेली आहे. आता व्यवस्थित बसलं बघा. पुढचा आणि पाठीमागचा भाग व्यवस्थित असं दिसतं लगेच आपल्याला. आपली कुठे काय कमी आहे, किती शिलाई कमी आहे का थोडंसं काय आहे ते आपल्याला लक्षात यायला पाहिजेत अशा पद्धतीने. तर बघा, हे पण मी पॉईंट जो आहे मधला बाहीचा हा मी चेक करून अशा पद्धतीने, आणि जो खोल भाग असतो तो पुढचा असतो आणि जो फुगीर असतो तो पाठीमागचा असतो. हे पण ओळखायला आपल्याला यायला पाहिजे. जे नवीन मैत्रिणी आहेत ना त्यांना समजत नाही कोणता भाग म्हणजे पुढचा आहे की मागे आहे ते. तर बघा, अशा पद्धतीने कपडा न ओढता सावकाश पद्धतीने आपल्याला शिलाई करायची आहे आणि शिलाई एकसारखीच येऊ द्यायची, कुठे कमी जास्त येऊ द्यायची नाही आहे. कारण कुठे कमी जास्त आली तर मग फुगा येतो जास्त ब्लाऊजला आपल्याला. ही पण बघा फिनिशिंगमध्ये आपली बाही एकदम छान फिनिशिंगमध्ये जोडली गेलेली आहे. तर डबल टिप देऊन घेते इथे मी आणि मग नंतर पुढचं दाखवते. तर मैत्रिणी, हे जे छोटे छोटे जे असतात ना पॉईंट ते खूप महत्त्वाचे आहेत. तुमचा एकदा नवीन जर शिकत असाल तर एकदा जर तुमचा हा बेसिक जर पूर्ण
पक्का झाला तर तुमचं नंतर पुढे तुम्हाला प्रॉब्लेम काही येणार नाही. तर हे वेळ लागला तरी चालेल, पण हे असं व्यवस्थित चेक करून घेतं मग नंतर ब्लाऊज शिवायचा, म्हणजे व्यवस्थित पूर्ण फिटिंग येतो. कस्टमरला फिनिशिंग आणि फिटिंग खूप छान जर बसला तर मग आणि त्यांना खूप आवडतं कस्टमरला, आणि त्यांना आवडल्यानंतर मग ते नक्की आपल्याला आणखीन 2 कस्टमर घेऊन येतातच. तर बघा आता फिटिंग करणार आहोत. आता आपण जे दोन्ही सरळ भाग ठेवलेले आहेत बघा सुईचा, ते शिलाई करून घ्यायचे आपल्याला फिनिशिंगमध्ये. तर बाही बघा मी व्यवस्थित असं बाहीच्या आतमध्ये हात हे करून मी असं व्यवस्थित साफ करून घेतलं, म्हणजे की गोळा होणार नाही, आपली बाही घातल्यानंतर असं गुढी पडणार नाही तिरपं. त्याच्यासाठी मी व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. आणि बघा आता तो पलटून घेतलेला आहे मी, आणि पलटून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे व्यवस्थित, म्हणजे आतमधून पण फिनिशिंग खूप छान येते, धागेदोरे अजिबात निघत नाहीत. अशा पद्धतीने जर आपण फिटिंग केली तर एकदम व्यवस्थित पद्धतीने येतं. तर बघा आता इथे कटिंग करून झालेलं आहे, त्याच पद्धतीने मी या साईडचं पण केलेलं आहे. तर आता आपण फिटिंग करून घेऊयात. तर बघा जो मापाचा ब्लाऊज आहे तो मी इथे लावून घेतलेला आहे, आणि पूर्ण ब्लाऊज मी असा चेक करत जो इतका इकडे उरलेला आहे ते तिथे 4 फोल्ड केलेले आहेत. आता किती उरला आहे आपला 1.25 इंच उरलेला आहे. तर आता बघा जो एक्स्ट्रा 1.25 इंच आहे कपडा, तो इथे आता आपल्याला इथं 1.25 इंच टाकायचा आहे. जे आपण दाबटीप दिलेली आहे ना त्याला सोडून अलीकडून द्यायचं आहे, आणि मग नंतर शिलाई करून घ्यायची आहे. तर खालच्या साईडने ना आपण लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं शिलाई उकलत नाही. तर आता इथे दंडघेर पण टाकत आहे. तर दंडघेर आहे 5.25 इंचाचा. तर इथे टिक करून घेतली, आणि मग नंतर बघा शिलाई करून घेतली. इथे पण आपल्याला कडेच्या साईडने लॉक करून घ्यायचे आहे, आणि शेजारी 2-4 शिलाई द्यायचे आहेत, म्हणजे पुढे कस्टमरला फिट वगैरे झालं तर त्यांना उसवता येईल अशा पद्धतीने. तर बघा खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. हे जे छोटे टिप्स आणि छोटे ट्रिक असतात ना, हे खूप महत्त्वाचे असतात आपल्या ब्लाऊज फिनिशिंगसाठी. हे लक्षात जर आपण घेऊन आपण हे असं काळजीपूर्वक जर आपण ब्लाऊज शिवलो तर आपलं फिटिंग आणि फिनिशिंग खूप छान येते ब्लाऊजची. तर बघा आता इथे 2-3 मी त्याच दुसऱ्या साईडने पण अशाच पद्धतीने मी 2-3 शिलाई करून घेतलेली आहे आणि फिटिंग करून घेतलेली आहे अशा पद्धतीने. तर आता बघा तुम्हाला मोंड्यातला जो जोड आहे खालतीवरती बघा अजिबात झालेला नाही आहे, आपल्याला एकसारखा आलेला आहे बघा. अशा पद्धतीने खूप छान आलेला आहे. व्यवस्थित जर आपण अगोदरच असं चेक करून जर आपण जोडलो तर व्यवस्थित येतो. अजिबात मोंड्यातला भाग जो खालचा जो आहे ना काखेतला खालतीवरती येत नाही. तर बघा आपली 1 नंबर फिनिशिंग आणि फिटिंग आलेली आहे ब्लाऊजला. तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. तुमचा एक लाईक मला खूप मोटिवेशन देतं नवीन व्हिडिओ बनवायला. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.